अरे बाई काय सांगू तुम्हाला, धन्य ती मराठी शाळा. अरे मराठी शाळा म्हणजे तुम्हाला सांगासारखा काहीच शब्द राहिला नाही. अरे जी पण मराठी शाळेत शिकल्या ना, आज ती काय माहिती मला असं वाटतं आमच्या गावातले तर आधी 99% लोक MSc होती, शिक्षक होती. तर बाई बहुतेक तर सरकारी नोकरी नव्हती. अरे आता इंजिनियर शिकल्यान तरी त्यांना पगार आहे 20 ना 30. अरे आता 30 लोक 70 ना 80 हजार पगार आहे. पण MSc जी पण लोक आहे ना, त्यांचं शिक्षण फक्त 8वी ना 9वी. पण बाई त्यांचा डोका आपल्याला पिकं पारतात, तोंडपाठ डायरेक्ट हिशोब सांगतात. काय बोलू तो शिक्षण असेल ना आताचं शिक्षण, काय ज्युनियर सिनियर. अरे 12वी कमी पैशाचं शिक्षण नको तुम्हाला, डोनेशन वाला शिक्षण पाहिजे तुम्हाला. पक्या मोठ्या इंग्लिश मीडियम जायचे. अरे तुम्हीच मराठी शाळा नाही जपली तर तुम्ही बाकीच्या पिढीला कशी काय जपवाल बोलो मराठी शाळा. 50 पैसे म्हणजे लय वाटायचं. अरे आता 50 पैशाचं 50,000 जरी दिलं ना तरी ते कमीच वाटतात. अरे म्हणून सांगते बाहेरची लोक येऊन मराठी शिकायला लागली. अरे तुम्हाला कसली लाज वाटतंय, टाका ना तुमच्या पण पोरांना मराठी शाळेत शिकू दे ना. अरे आज ती जर मराठी शिकली तर पुढच्या पिढीला पण मराठी शिकवता येईल आपल्याला. नाही तर मग सगळी हिंदी. तू काय आहे, तू किधर आहे, मा पापा, अरे आई बाबा बोलतात, मदर फादर. आईला तुम्हाला काय सांगू, आमच्या लिला आई शब्द म्हणजे आमच्यासाठी लय होता. आता मॉम, अगं कसला मॉम